असं जे कोणी म्हणतायत ते राजकारणात कच्चे आहेत. नक्कीच आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे प्रमुख नेते हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चाचपणी करण्यासाठी आम्ही बाहेर पडलेलो आहोत. ते खरं आहे. आता हा उत्तर महाराष्ट्रामध्ये मी नेहमीच येतो, जळगावात मी नेहमीच येतो. यावेळेला माझ्याबरोबर आमचे आमदार उपनेते मनोज जामसुदकर आहेत, आमच्या पक्षाचे राज्य संघटक मुकेश साळुंखे आहेत, त्यानंतर आमचे संपर्क प्रमुख संजय सावंतांना तुम्ही ओळखता. कोणत्याही पुढल्या 4 महिन्यामध्ये निवडणुका होतील असं एक सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे संकेत मिळत आहेत. अशा वेळेला विधानसभेला काय झालं, लोकसभेला काय झालं यात न पडता येणारी निवडणूक ही त्याच ताकदीनं लढायची, कारण संघटन मजबूत आहे. विधानसभेला तुम्ही निवडणुका कशा जिंकला ते अख्ख्या जगाला कळलेलं, जागतिक स्तरावर गेले. की जे काय मताधिक्य तुम्हाला मिळाल्याचे विजय प्राप्त केले ते काय सरळ मार्गाने लोकशाही मार्गाने मिळालेलं नाहीये. तुम्ही जिंकला त्याच्यावर लोकांचा विश्वास नाहीये आणि तुमचा स्वतःचाही विश्वास नाही. पण आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्यासाठी तयारी तर करावीच लागेल आणि ती तयारी आम्ही सुरू केली. आव्हान आहे यावेळेला असं वाटतंय, कारण मागचे 5 आमदार यावेळेला नाही आहेत आपल्यासोबत या निवडणुकीला. शिवसेना अशा संकटातून आणि आव्हानाच्या परिस्थितीतून अनेकदा गेली. शिवसेनेच्या स्थापनेपासून अशा प्रकारची आव्हानं ही माननीय बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, त्यांच्याबरोबर आम्ही सगळ्यांनी झेललेली आहे. निवडणुका लढणं आणि जिंकणं हाच एकमेव कार्यक्रम राजकीय पक्षाचा नसतो. मुळात शिवसेनेचा भर हा संघटनेच्या माध्यमातून राज्याची सेवा करणं, काम करणं, सामाजिक कार्य करणं हाच आमच्या संघटनेचा आत्मा. निवडणुका येतात आणि जातात, म्हणून जे कार्य आपण हातामध्ये घेतलेलं आहे ते सोडायचं का? भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबरचे लोक हे 24 तास निवडणुकीच्या मूडमध्ये असतात किंवा मोडमध्ये असतात. नरेंद्र मोदी देशात काय चाललंय याचा त्याला काय पडलेलं नसतं. सिंदूर यात्रा, रोड शो करत निघालेले आहेत. असं काम शिवसेना कधी करणार नाही. लोकांचे प्रश्न महत्वाचे आहेत. या जळगाव जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांना सांगा ते लोकांची तोंड काळी करायला निघालेले आहेत. या पालक जिल्ह्यामध्ये, या जळगाव जिल्ह्यात ते पालकमंत्री असताना महिलांच्या रस्त्यावर प्रसूती होत आहेत, ॲम्ब्युलन्स मिळत नाही, उपचार मिळत नाही, आणि तुम्ही मंत्री म्हणून या राज्याचे मिरवता. हे या राज्याचं तोंड काळं करण्याचं काम तुम्ही करताय ना. लाडक्या बहिणी रस्त्यावर प्रसूत होत आहेत, त्यांना उपचार आणि ॲम्ब्युलन्स मिळत नाही. याच्यावर तुमचं कधी मत व्यक्त झालंय का? नाही झालंय. आम्ही या सगळ्या गोष्टीला फार संवेदनशीलतेनं पाहतो.